लग्न ठरल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नाची खरेदी। लग्नाचा बस्ता हा मोठा कार्यक्रम, वधूवरापासून सर्व नातेवाईकांपर्यंत सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते। या सोहळ्यात वधू आणि वर आकर्षणाचे केंद्र असल्याने त्यांचा लूक सर्वाधिक आकर्षक असणे गरजेचे कायम आहे। काळानुसार परंपरा बदलत असल्या तरी पूर्वीप्रमाणे लग्नाचे दिवस वाढत आहेत। लोकांचा पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा कल सध्या वाढला आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मागील काळात कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य लोकांच्या लग्नाच्या खरेदीचेही बजेट कमी झाले आहे। परवडणाऱ्या दरात समाधानकारक खरेदी हवी असणारे लोक 80%, तर वारेमाप खर्च करू शकणारे 20% संख्या आहे। दोन्ही वर्गांना भावतील अशा कपड्यांचे वैविध्य पाहायला मिळतं। पारंपरिक पद्धतीप्रमाणे सध्या पुन्हा 3-4 दिवस लग्न सोहळा रंगत आहे। साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचे रिसेप्शन, पूजा अशा अनेक कार्यक्रमांसाठी निरनिराळे पेहराव आणि दागिने परिधान केले जातात। लग्नात भरपूर साड्यांची खरेदी केली जाते। सध्या लग्न समारंभात पारंपरिकचा ट्रेंड जास्त आहे। वधूसाठी साखरपुडा, हळद, तेलफळ आणि लग्नासाठी 4 साड्या खरेदीकडे कल आहे। एकाच रंगाचे पोशाख, सध्याच्या काही वरांची पसंती लग्नात पारंपरिक भारतीय तर रिसेप्शनला पाश्चिमात्य पोशाखाला दिली जाते। एकच रंग, एकाच डिझाईनचे कपडे सर्व महिलांनी नेसण्याचाही ट्रेंड आहे। काही लग्नांमध्ये तर वधूवर व करवलीसाठी सारख्याच रंगाचे पोशाख तयार करून घेण्यात येत आहेत। लेहंग्याचा ट्रेंड, वधूला साडीपेक्षाही घागरा चोली आवडते। लेहंग्याचा ट्रेंड सुरू असला तरी शालूलाही मागणी आहे। साड्यांमध्ये सिल्क, दाक्षिणात्य शैलीतील ब्रोकेड, टिश्यू कांजीवरम तसेच बनारसीला मागणी आहे। संगीत कार्यक्रमासाठी आवर्जून हँडवर्क केलेल्या गाऊनला पसंती दिली जाते। प्रत्यक्ष लग्न सोहळ्यात लेहंगा चोलीला क्रेज सध्या इतकी आहे की वधूबरोबरच कुटुंबातील तरुण व लग्नाचा बस्ता कार्यक्रमाची क्रेज आजही जाते। पूर्वी वधूसाठी पैठणीला महत्त्व होते, आता काळ बदलला आहे तसा पेहराव बदलत आहे। मध्यमवयीन महिलाही लेहंग्याचा पेहराव करत आहेत। वधूसाठी 40,000 ते 3 लाख रुपये किमतीपर्यंतचे लेहंगे खरेदी करण्यात येतात। त्यानुसार दागिने खरेदी केले जातात। बस्ता म्हणजे काय? साखरपुड्यापासून ते विवाहापर्यंतच्या काळात वधूचा पोशाख आणि दागदागिने यांची तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते। ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूकरिता आणि वधूपक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना तसेच वरमाई आणि इतर मानापानाच्या साड्या, कपडे इत्यादींची खरेदी केली जाते। या कापड खरेदीला बस्ता बांधणे असे नाव आहे। यासाठी भावकी व पै पाहुण्यांसह दोन्ही पक्षांच्या जवळपास 25 ते 30 माणसांची संख्या असते। दिवसभरात 2-4 बस्ते झाले तरी दुकानदारांचे समाधान होते। बस्त्याला मोठी मागणी आहे। पैठणीपासून शालूच्या साड्यांची खरेदी केली जाते। कोविड नंतर नातेवाईकांसाठी साड्यांची संख्या कमी झाली आहे। 20,000पासून ते लाखो रुपयांचा बस्ता खरेदी करण्यात येत आहे। लग्नसराईत नवरी मुलीसाठीची
तसेच मानाच्या साडीची खरेदी होत आहे। विविध प्रकारचे शालू, पैठणीकडे महिला वर्गांची पसंती आहे। बदलत्या ट्रेंडमध्ये बस्त्याला मागणी आहे। तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।